आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर। या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाइट रेस्टोरेज, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिस मध्ये उपलब्ध। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता चितळी रोड, विठ्ठल लॉन शेजारी, राहता। संपर्क 8600 07 34 33। थांबत नाही तर नगर परिषदमध्ये लोक कचरा गोळा करायला आले, जर आम्ही 100-50 दिले तर ती स्वच्छ काढते, नाही तर ती काढीत नाहीत अजिबात। सुद्धा कोण आहे तिकडे, त्यांना आम्ही वैतागून गेलो सांगून, म्हणजे प्रत्येक वेळेला ह्यांना पैसे द्यायचे का आम्ही? साहेब, प्रत्येक वार्डात हीच बोंब आहे तुमच्या नगर परिषदेच्या। ज्या बाया येतात ना नगर परिषदेच्या लावलेल्या, त्या अजिबात स्वच्छता करत नाही। तर त्यांना पैसे दिले तर ते स्वच्छता करतात, मग पैसे करून द्यायचे। तुम्ही पट्ट्या घेऊ नका, आम्ही त्यांना पैसे देतो, याचा अर्थ तुम्ही पगार देत नाहीत वाटतं त्यांना, मग निर्मळ करीत। जामखेड शहरातील मिलिंद नगर भागातील तुंबलेल्या गटारी व साचलेल्या डबक्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय। नगर परिषद प्रशासनास अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्यानं या भागातील महिलांसह नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। आज दिनांक 1 जुलै 2024 रोजी या भागातील महिला व नागरिकांनी नगर परिषदेस याबाबत निवेदन दिलं असून यामध्ये म्हटलंय की बाबासाहेब जाधव, विजया मुसळे, स्वप्नील मुसळे यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्ता खराब झाल्यानं त्या ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले गेले। गेली महिनाभरापासून या भागातील नागरिक या पाण्यामुळे त्रस्त आहेत। तसेच या नागरिकांबरोबरच ये जा करणाऱ्या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे ढासांचं प्रमाण वाढल्यानं मुलांसह नागरिकांमध्ये साथीचे आजार होऊन त्यांचे याबाबत नगर परिषद प्रशासनाच्या तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनात देण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष माजी नगरसेवक मोहन पवार, युवक शहर उपाध्यक्ष वसीम सय्यद, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, मंगेश घोडेस्वार, पौर्णिमा मुसळे, शकीला शेख, सुनंदा घोडके, मंगल जाधव, रंजना जाधव, अंकुश समुद्र, विजया मुसळे, स्वप्नील मुसळे, पूजा पवार, मनीषा जाधव, पुबार, शीतल जाधव, मशिंद्र शेलार यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड। त्यावेळी देखील मिलिंदनगरमध्ये एक कानोपात्रा आणि मिलिंदनगरच्या मधोमध एक बाबासाहेब जाधव जे बेंच पार्टी वाजवतात त्यांच्या समोरच्या ठिकाणी फार मोठे सांडपाणी त्या ठिकाणी जमा झालेलं आहे। कारण की माझं बांधकाम पण तिकडे पुढं आहे, त्याच्यामुळे मला तिथून जावं लागतं। मला त्याचा अनुभव आहे। मोटरसायकलवाला जाऊ शकतो, परंतु पायी पदचारी हा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, शाळेतले विद्यार्थी जाऊ शकत नाही। तर अशी मोठी अडचण त्या ठिकाणी झालेली आहे। त्याच्यामध्ये त्याच्या सांडपाणी जवळचे जे 4-5 घरं आहेत त्यांना तर सगळ्यात जास्त त्रास त्या ठिकाणी होतो। अगदी खरं आहे, बाबासाहेब जाधव असतील किंवा ते दुसरे काही असतील, त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणचा फार त्रास होतो, येणाऱ्या जाणाऱ्यांना पण त्रास होतो, शाळेतल्या विद्यार्थ्यांना पण त्रास होतो। दुसरी गोष्ट अशी की ते पाणी काय तिथं तसंच राहतं, म्हणजे मोठा खड्डा असा होतो आतमधून की थोडं जरी पाऊस आला तर त्या ठिकाणी पाणी साचलेलंच राहतं। त्याच्यामुळं मच्छरचं प्रमाण त्या ठिकाणी अत्यंत वाढलेलं आहे। मच्छरचं प्रमाण वाढल्यामुळं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या ठिकाणचे लहान लेकरं जे आहेत ते आजारी पडायला लागले, त्यांना मग परत दवाखान्यात घेऊन जावा, तो खर्च वेगळा, गॅस्ट्रोसारखे आजार, मलेरियासारखे आजार, बरोबर डायरियासारखे आजार, असे आजार वाढायला लागले त्या ठिकाणी। तर ते जो पाण्याचा निचरा आहे, तो पाण्याचा निचरा करण्यासाठी त्या ठिकाणी गटाराची व्यवस्था केली पाहिजे। कारण रस्ता मोठा आहे, 30 फुटाचा रस्ता आहे जवळजवळ तो, परंतु गटाराचं नियोजन कसं काय झालं नाही हे माहीत नाही। कसंही असो, अंडरग्राऊंड असो किंवा ओरून असो, परंतु गटाराचं नियोजन झालं पाहिजे। आणि ते गटार झाली तर सगळं पाणी त्याच्यामधून निचरा होईल आणि ते बाहेर निघेल। मेन जी गटार आहे ती मला वाटतं पूर्व पश्चिम, त्याला ती जोडून ती गटाराचं पाणी निघून जाईल। कारण की पुढे मोठे मोठे पाऊस आहेत, आता सुरुवात आहे पुढे जून महिन्यात, त्याच्यामुळे पुढे 3-4 महिने पावसाचे आहेत, मोठे मोठे पाऊस पुढे असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना फार त्रास होईल। त्रास होऊ नये त्याच्यासाठी मला 2023 देखील अर्ज दिला होता, त्या अर्जाची एक खोज पण आमच्याकडे आहे, परंतु त्या ठिकाणी याचा काही दखल कोणी घेतली नाही। त्यावेळेला शिव वेगळे होते, त्यावेळेला नगर परिषद पण होती पूर्ण वेळ, परंतु आता एक शिव आणि तुम्ही सर्वजण जे साहेब आहेत मुख्य, त्यांनीच ते काम करायचं आहे। त्यामुळे तुम्हाला सुरू आणि तो प्रश्न कसा सुटत नाही ते आम्ही पाहू, परंतु आम्हाला खात्री आहे की प्रश्न सोडा, त्याला फार मोठा निधी लागणार नाही, फार कमी निधीमध्ये तो होईल। त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की हा प्रश्न तुम्ही सोडवा। आणि पावसाळ्याच्या परिस्थिती असल्यामुळं डेंग्यू आणि संसर्गजन्य रोग होत आहेत, त्यामुळे गटराचे साम्राज्य झाले। लोकांनी
तक्रार दिले, लोकांनी तक्रार देऊन सुद्धा त्याचे निवारण झालेलं नाही. आज ते लोकांची अशी मानसिकता झाली आहे की आम्ही आज उपोषणाला बसणार आहेत. तिथं शेजारच्या लोकांचे हात मोडले, काही गाड्यांचे पाठ फुटलेले आहेत. पाणी साचल्यामुळं, पाण्याचा अंदाज न लागल्यामुळं लोकांचे हातपाय मोडते, गाड्यांचे पाठ तुटते. एवढे लोक कंटाळून निवेदन देऊन सुद्धा काहीच पर्याय निघला नाही. म्हणून आज अशा कंडिशनमध्ये आलो आहे की आम्ही सगळे मिळून की आज जर हे त्यांनी निवारण नाही केलं, सांडपाणी काढून नाही दिलं तर आम्ही तिथं उपोषणाला बसणार आहे. हे आमची कळकळीची विनंती आहे. माझ्या मुलीला सिटी स्कॅन करायला आता ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये, तिकडं कुणी दखलच घेणार त्याच्यातला मला. आणि कचऱ्याच्या गाड्या आल्या त्या थांबत नाहीत. ते तुम्ही नगर परिषदमध्ये लोक कचरा गोळा करायला आले, जर आम्ही 150 दिले तर ती स्वच्छ काढते, नाही तर ती काढीत नाहीत अजिबात. सुद्धा कोण आहे तिकडे, त्यांना आम्ही वैतागून गेलो सांगून. म्हणजे प्रत्येक वेळेला ह्यांना पैसे द्यायचे का आम्ही? साहेब, प्रत्येक वार्डात हीच बोंब आहे तुमच्या नगर परिषदेच्या. बाया येतात ना नगर परिषदच्या लावलेल्या, त्या अजिबात स्वच्छता करत नाही. जर त्यांना पैसे दिले तर ते स्वच्छता करतात, पण पैसे कुठून द्यायचे? तुम्ही पट्ट्या घेऊ नका, आम्ही त्यांना पैसे देतो. याचा अर्थ तुम्ही पगारच देत नाहीत वाटतं त्यांना, म्हणून निर्मळ करीत नाहीत. लेकरं बाळा आमचं तर प्यार झालेलं आहे. आमचं माझं आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा. श्री संजय जाधव 9623 89 91 91, श्री अमोल डेंगळे 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.